तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि वातावरण बघा कसलं भारी झालं आहे, कारण रात्री झाला आहे पाऊस. गौरू तिथं बसली हरली आणि हे येड्याने सकाळ सकाळ काय केलं बघा, सगळी कागद फाडून टाकलेत. चला आपल्याला आवाज दिला आता. पप्पा इथं बसल्यात. आंघोळ नाही केली तुम्ही अजून? आंघोळ आईने बी नाही केली. सणासुदीचा उशीर केलाय. आपलं कसं म्हणजे नाही का, मी आपलं सगळ्यात आधी आंघोळ असते, आपल्याला जमतच नाही तसं. आणि इथं चाललाय चहा बनवते आपली बायको. वा वा, तिथे एवढं भगुलभर चहा चाललाय. भगुल काय ते? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अरे वा, द्या. तिळगुळ घ्या, आमच्याबरोबर भांडू नका, आमच्याशी गोड बोला. अरे रे रे, पाडशील खाली. धरा तुम्हाला पण तिळगुळ घ्या. तिळगुळ घ्या, आमच्यावर कधीतरी रेहम करत जावा. गरीब माणसं आहेत आम्ही, रेहमची गरज आहे आम्हाला. आणि तुमचा रेहम म्हणजे आमच्यासाठी एकदम गोड गोड आहे सगळं. वा, मेहंदी दाखव. मी रात्री काढलेली मेहंदी दाखव. बघा, त्या मोबाईलपेक्षा भारी मेहंदी काढली का नाही? मेहंदी मी काढली, आता याच्यावरती काढतो. नाश्त्याला काय आज? चहा ठोस. अरे चहा ठोस म्हणजे आता विषय बघा, असं नाही मस्त असा. आणि एक दिवस होता की उत्तप्पा, त्याच्यानंतर पराठे, मेथीचे पराठे, आलू के पराठे, चटणी, काय भारी भारी जेवण भेटायचं ना. आता काय चहा आणि खारी. काय अम्मा चांगली आहे का? कशी थांबली अम्मा, मला फोटो काढते. चांगली आहे ना? अजून निकिता साडी घालायची राहिली, आई साडी घालायची, ती हिला मस्त मस्त साड्या आणल्यात. तर आता मी कामावर जातो, पटकन दुपारी लवकर येतो. तर तुम्ही मस्त नटापटा करून आवरून थांबायचा. कसली सायलेंट झाली बाबा. माझा ब्लाऊज शिवलेला आहे का? तुझ्याकडे साड्यांना उता आलाय. कुठली बी घाल तू. जुनी साडी घालते. जुनी असते का साडी? मग काल आणली नाही तर आम्हा सारखं कर, मॅचिंग काहीतरी शोध ना त्यातून. कसलं मोठं कन्फ्युजन आहे, कसलं मोठं. आता माझ्या हाताला जे आलंय ते मी घातलंय, गोवलंय, आणि त्यात बी मला दम टाकला की बाबा हे घालायचं नाही म्हणून. जाऊ का हेच घालून माझ्या अंगावर आहे ते? काय होतं याला? नाही म्हणले तर नाही ऐकावं माणसाने आता शब्द. ट्रेंड चाललाय, ट्रेंड ब्लॅक घालायचा. 1 2 3 जोडवी. ही आहे अंगठी नाही दवा. ही मासा आहे, ही बिछवे. ह्यो बिचव्या, ह्यो मासा, ही पण अंगठी. अरे माझ्या हातात माझी अंगठी कुठे? मला नाही माहिती. चला माझी अंगठी शोधतो, जातो मी आता कामावर. बाय. या रात्री पाऊस झालाय, चिखल बी झालाय, पण या रोडचा जो फुफुटा असतो ना, फुफुटा ते एकदम नाहीसा झालाय, नाहीसा म्हणजे ओके झालंय. इथं झाली आमटी, इथे झाली पोळी, इथं भोगलं भर, टोपलं भर पोळ्या. निकिता बघू भजी कुठं करून ठेवल्या, थोडंसं खाऊन बघतो मी. खराट आहे, आंबट आहे, कसं आहे, काय आहे, देव कसं कसं खाणार मला बघू दे ना आधी. तर इथं मी आपल्या रानात देव आहे ना, शेजारी बाबा, त्यांना निवड दाखवायला. आता तुम्ही जर कोणी गावाकडले असाल ना, तुम्हाला नक्की माहीत असेल की कुठलाही सण वार असेल ना, की आपल्या गावाकडनं निवद केलं, पोळ्या केल्या ना, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या जवळचे जेवढे पण देव आहेत त्यांना निवड ठेवतात आणि नंतर आपण ते खायचं असते. आता मी खाल्लं आहे, काय मुलं बी देवाघरची फुलंच असतात म्हणून भुगले लागली होती. सो आता इथं निवड ठेवले, बाकी देवांना तर पप्पानीच ठेवले, ह्या देवाला मी ठेवले. आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे वातावरण बघा ना, रात्री पाऊस झाला आहे, सगळं आता इथं चिखल झालं आहे आणि वातावरण कसं सगळं वेगळं वेगळं झालं आहे. एकदम उन्हाळ्यात चालू होणार आहे, हिवाळा संपला नाही आणि मध्येच पावसाळा चालू झाला आहे, म्हणजे वेगळंच वातावरण झालं आहे. विशेष आहे, पण भारी वाटते. ही एक जी गौरा आहे ना, गौरा ही माझ्याशिवाय पाणी पित नाही. आज पप्पा बादली घेऊन आले होते, पाणी पाजलं पण पिली नाही. हरणी पिली, ही पिली नाही. आता मी पाजतो तिला, मग लगेच पिणार ती पाणी. आजच काही मी बादली आणली नाही, पण इथं जवळच विहीर आहे पलीकडं, तर तिथं नेऊन पाजतो म्हणजे येईल पाणी. इकडं तिकडं थोडासा आवाज घुमला की लगेच इकडं तिकडं लक्ष दिलं, इथं पाणी 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 पेय नाही ती चालली माघारी.
चालली आता, कुठं चालली काय माहिती, तिलाच माहिती. ती मन खरं आहे, आपण ना गाईला पाण्यापर्यंत आणू शकतो. प्यायचं नाही प्यायचं तिच्या हातात. तिचे शिंग धरून मुंडकं तर आपण पाण्यात नाही बुडवू शकत. खरं आहे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी लागू होतं. नाही प्यायचं गौरे तुला, चल माघारी. तर आता इथं मस्त अशी तयारी झालेली यांची, मी माझी बायको. अगो बया बया बया. तुला माहिती आहे का, आता मी झोपेतून उठलोय, मला फक्त तोंड धुवायचंय फक्त. तुला काय सांगतोय मी आता फक्त तोंड धुणार बरं का. आणि तरी भारी दिसणार. थांब आता बघ. आता नाही, खरंच असली भारी दिसते ना. राहून द्या. अगं खरंच भारी दिसते. काय कसली भारी दिसते, किती भारी दिसते माझी बायको. वाव. लावा की धरा. पप्पाकडनी लावते ना तुला. आई पण कसली भारी दिसते. मी बुचडा बांधलाय. मग काय चल बुचडं बांधलं म्हणून तर बिचारीलाच लावायचं. थांबा निघता लागेल. पप्पा लावते ना ग. देऊ का तोंड धुवून. पप्पांना कधी माहिती आहे का लावायचं? जा बरं पप्पा. कधीच पप्पांनी कधीच गजर लावलेलं. थांब मी सांगतो पप्पा. कुठे जाऊ. छान आहे काय, छान आहे. आईला लावा तुम्ही गाऊन. येते का लावायला तुम्हाला, येते? कधी लावलाच नाही. मांडीवर ठेवलाय, लावा की. काही काढायचं चला की. तुझं काढायचं म्हणजे फक्त तोंडावून पाणी फिरवलंय फक्त. ओरा 99+. काय होते अम्मा, मिक्स करीती काय? खाजा घेऊ थांबत नाही माझा. आज आहे जेवणात पोळी, गुळवणी, दूध. माझी आवडते भजे. तसे तर कांदा भजे असतात, पण मला कांदा भजे नाहीत आवडत, बटाटा भजे आवडतात. पापड, आमटी असली भारी झाली. पोळी आणि आता कमी पडलाय फक्त भात. हे आपलं बघा, एक कटोरी आपली. आणि काय झालं, जेवायच्या आधी पाणी पिलं तू काय जेवायचे? पोट दुखते हो माझं लई. दिष्ट लागली बघ तुला 100%. दिसते नाही लागत, माझं पोट दुखतं तिथं. बरं ठीक आहे, आता मी जेवतो. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटू उद्या. बाकी निकेत आज व्यवसायाला गेली होती, आपल्याला काय पूर्ण शूट करता नाही आलं, कारण ते व्यवसायाचं चालू असतानाच आपल्याला एक काम आलं होतं, जे आपण मोबाईलवर कंप्लीट केलं, ज्याच्यामध्ये आपल्याला घरी बसून मनी भेटलं. सो त्यामुळे दाखवता नाही आलं. हा, पण भेटू उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.